ही कोथिंबीर वडी बिना बेसनची तयार होते. त्यासोबतच कोथिंबीर वडी बनवताना जो रोल तयार करतो तो बऱ्याचदा चपटा होतो, म्हणजेच त्याचा आकार गोलच्या गोल राहत नाही. रोलचा आकार न बदलता शेवटपर्यंत कोथिंबीर वडी गोलच्या गोल राहावी त्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत. आणि बेसन न वापरता सुद्धा ही कोथिंबीर वडी कशी तयार होते हे आपण आज पाहणार आहोत. छान खमंग खुसखुशीत तयार होते. तर चला झटपट या रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला हाईप नक्की करा. इथे मी मध्यम आकाराची कोथिंबीरची जुडी घेऊन ती निवडून घेतलेली आहे. देठ खूप कोवळे असल्यामुळे मी हलके देठ घेतलेले आहेत, खूप जास्त नाही. पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालून ही कोथिंबीर 10 मिनिटसाठी अशीच बुडवून ठेवलेली. त्यानंतर ही स्वच्छ मी 4 ते 5 पाण्यामध्ये धुवून घेतली. धुवून घेतल्यानंतर ह्यातलं सगळं पाणी मी गाळून घेतलं, म्हणजे चाळणीमध्ये मी थोड्या वेळसाठी ठेवून दिलेली. आणि त्यानंतर ही अशी बारीक बारीक मी इथे चिरून घेणार आहे. सगळी कोथिंबीर अशाच पद्धतीने एकदम बारीक चिरायची आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायची. सगळी कोथिंबीर मी चिरून घेतली. आता इथे घेतलेलं आहे 1 कप बाजरीचं पीठ बारीक दळलेलं, जे आपण भाकरीसाठी वापरतो ते. वडी कुरकुरीत व्हावी त्यासाठी इथे मी 3 चमचे तांदळाचं पीठ घातलंय, म्हणजेच पाव कप तांदळाचं पीठ घातलंय. 1 चमचा सफेद तीळ, पाव चमचा ओवा हातावर घासून घालायचा. 2 ते 3 चिमूट हिंग घालायचं. त्यासोबतच मसाल्यांमध्ये 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, त्यासोबतच चवीनुसार मीठ. थोडं कमी घातलंय, लागलं तर नंतर पुन्हा मीठ घालू शकतो. आणि इथे मी लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, कुटून घेतले. लसणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आणि मिरची तुम्हाला किती तिखट हवे ही वडी त्यानुसार घालायची आणि ती कुटून घ्यायची. तर हे सगळं घातल्यानंतर दाबून दाबून मी असं हे सगळे पदार्थ या कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेणार आहे. बेसनच्या जागी मी इथे ज्वारीचं पीठ वापरते, त्यामुळे आता मला थोडंसं अजून ज्वारीचं पीठ कमी वाटतंय. म्हणजे नुसती कोथिंबीर दिसते, पीठ कमी दिसते. त्यामुळे मी पुन्हा अर्धा कप इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. पुन्हा मी थोडं मिक्स करून घेते. आपल्याला इथे पाणी आता जराही वापरायचं नाहीये, कारण कोथिंबीरला आपोआपच पाणी सुटेल. तर आता मी चांगलं मिक्स करून हे 10 मिनिटसाठी असंच सोडून देणार आहे. 10 मिनिट नंतर मी इथे झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता एक गोळा तयार होतोय. अगोदर तयार होत नव्हता, कारण आपण दाबून दाबून मिक्स केलं आणि त्यासोबतच 10 मिनिट ठेवल्यामुळे कोथिंबीर सुद्धा थोडं पाणी सोडते. त्यामुळे अगोदरच पाणी घालायचं नाही. पण इथे आपल्याला थोडं तरी 2-3 चमचे पाणी घालावंच लागणार आहे, कारण कोथिंबीरचं जेही पाणी सुटेल तेही पुरेसं नाहीये, कारण जे ज्वारीचं पीठ आहे त्याला जास्त पाणी लागतं. आता कोथिंबीरला जेवढं पाणी सुटायचं होतं तेवढं सुटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, 2-3 चमचे पाणी हळूहळू करून घालायचं, एकदम घालायचं नाही. आणि मिक्स करून घ्यायचं, घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. जर तुम्ही अगोदरच पाणी घातलं असतं तर अंदाज आला नसता आणि हा गोळा मऊ झाला असता. त्यामुळे रोल जो आहे त्याचा आकार गोलच्या गोल झाला नसता, चपटा झाला असता. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनेच हे सगळं पीठ मळून घ्यायचंय. एकदम असं घट्ट हा गोळा तयार झालेला आहे. अजूनही मी इथे 5 मिनिटसाठी झाकून ठेवणार आहे. आता 5 ते 10 मिनिटसाठी हा पिठाचा गोळा मी पुन्हा झाकून ठेवणार आहे आणि थोडं भिजू देणार आहे, कारण बाजरीच्या पिठाला भिजायला वेळ लागतं आणि आपण पाणी खूप कमी वापरलेलं आहे. रोल वाफवण्यासाठी एका चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे. जर तुम्ही इथे बेसनचं पीठ वापरलं असतं तर तुम्हाला जराही इथे पाणी घालावं लागलं नसतं, कारण बेसनच्या पिठाला भिजायला खूप जास्त पाण्याची गरज नसते. कोथिंबीरला जे पाणी सुटलं असतं त्यातच ते पीठ मळून झालं असतं. पीठ भिजवून झाल्यानंतर मी त्याचे 2 भाग केले आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता तुम्हाला रोल तयार करून घ्यायचा आहे. एकदम घट्ट रोल करायचा, असा लूज ठेवायचा नाही. एकदम दाब देऊन देऊन त्याचा घट्ट रोल तयार करून घ्यायचा आणि थोडे तीळ घालून त्याच्यावरून हा रोल गोल गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे सगळे तीळ सगळ्या बाजूने लागतात. तीळ लावल्यामुळे वडी तळल्यानंतर छान खमंग खुसखुशीत लागते, चविष्ट लागते. दोन्ही रोल मी इथे तयार करून घेतलेत. आता हे रोल आपल्याला तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. इथे मी 2 ग्लास पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला ही चाळणी ठेवायची आणि झाकण देऊन 15 ते 20 मिनिटसाठी वाफवून घ्यायचे. ज्वारीचं पीठ असल्यामुळे मी 15 ते 20 मिनिट बोललेले आहे. जर तुम्ही बेसनचं पीठ वापरत असाल तर 10-15 मिनिट लागतात. इथे मी टूथपिक घेतलेलं आहे, तर अशा पद्धतीने टूथपिक घालून पाहायचं. या टूथपिकला जराही पीठ लागलेलं नाहीये, म्हणजे पूर्णपणे ही वडी हा रोल शिजलेला आहे. सुरीने सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता.
बारीक गॅसवर मी हा रोल वाफवून घेतलाय. रोल वाफवून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करायचं. त्यानंतरच त्याचे असे पातळ जाड तुम्हाला हवे तसे काप करून घ्यायचे. जर तुम्ही गरम गरम असतानाच हे रोल कापायला गेलात तर ते तुटतील, त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. हे रोल वाफवायला मला पूर्णपणे 20 मिनिट लागलेले आहेत आणि तुम्ही रोलचा आकार सुद्धा पाहू शकता, कुठेही बदललेला नाहीये. त्यामुळे वडी सुद्धा एकदम गोलच्या गोल तयार झालेली आहे. जराही ती चपटी झालेली नाहीये किंवा तिचा आकार बदललेला नाहीये. आता तळून घेऊया. मी काही वड्या कापून घेतलेल्या आहेत. तर आता एका पॅनमध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलंय. तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. मी शॅलो फ्राय करून घेणार आहे कमी तेलामध्ये. तर आता या वड्या सगळ्या गरम गरम तेलामध्ये सोडायच्या. तवा आधी गरम करून घ्यायचा आणि मग त्यात तेल घालून तेल सुद्धा चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग या वड्या घालायच्या. दोन्ही बाजूने ह्या वड्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या. वड्या आपल्याला बारीक गॅसवर फ्राय करायच्या आहेत. तर साधारण 3 मिनिट नंतर हलका रंग बदललेला तर मी ह्या पलटून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आता आपण अशाच पद्धतीने 3-4 मिनिटसाठी फ्राय करूया. आणि काही वेळानंतर पाहू शकता वड्या छान खमंग खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. तळून झालेल्या या वड्या टिश्यू पेपरवर काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल. असे रोल तुम्ही तयार करून ते वाफवून थंड करून हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये तुम्ही आठवड्याभर स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे आठवड्याभर हे रोल चांगले राहतात. एकदा बनवलं की हवं तेव्हा तळून घेऊ शकता. आणि इथे आपण बाजरीचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे पौष्टिक सुद्धा तयार होतात. जर तुम्हाला एकदमच खूप कमी तेलामध्ये तळायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. बेसन न वापरता पौष्टिक, खमंग आणि खुसखुशीत ही कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली? जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला हाईप नक्की करा. भेटूया अशाच एका पुढच्या वेगळ्या रेसिपी सोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.